नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 919 कोटी रुपयांनी 1005 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 1216 कोटी रुपयांनी 1005 कोटी रुपये. आणि जर मित्रांनो आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 31 कोटी रुपयांनी 51 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 83 कोटी रुपयांनी 51 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. चला तर बोलूया आयनॉक्स वाइंड लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 640 कोटी रुपयांनी 826 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 1275 कोटी रुपयांनी 826 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 42 कोटी रुपयांनी 97 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 190 कोटी रुपयांनी 97 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे, परंतु इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल सेक्युअर ₹1402 कोटी ऑर्डर्स अक्रॉस ट्रान्समिशन, सिव्हिल अँड केबल बिझनेसेस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला आपल्या वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये नवीन ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची टोटल व्हॅल्यू आहे 1402 कोटी रुपये. चला आता बोलूया बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने नवीन स्टोअर ओपन केला आहे आसाममध्ये. आणि मित्रांनो, या नवीन ओपनिंगनंतर बाजार स्टाईल रिटेल लिमिटेडचे टोटल नंबर ऑफ स्टोअर झाले आहे 236 स्टोअर. आणि मित्रांनो, जसजसे हे कंपनी आपले स्टोअर वाढेल तसतसे या कंपनीचा रेव्हेन्यू वाढेल, नेट प्रॉफिट वाढेल, म्हणजे सरळ या कंपनीचा बिझनेस वाढेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया मारिको लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारिको MD फूड बिझनेस मे ओव्हरटेक एडिबल ऑइल इन 3 to 4 इयर्स. तर मित्रांनो, मारिकोच्या MDचं असं म्हणणं आहे की एडिबल ऑइल सेगमेंटला 3 ते 4 वर्षामध्ये फूड बिझनेस ओव्हरटेक करू शकतो अशी शक्यता आहे. आणि यांचा अंदाजा आहे की येणाऱ्या काही वर्षांमध्ये फूड सेक्टर 25%ने ग्रो होऊ शकतो. चला आता बोलूया ॲक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलर सेक्युअर ₹15,000 कोटी डेप्ट फंडिंग फॉर ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, ॲक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेडने ग्रीनफील्ड प्रोजेक्टसाठी 15,000 कोटी रुपयांची डेप्ट फंडिंग मिळवली आहे. आणि मित्रांनो, ॲक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेडचा उद्देश आहे 2028 पर्यंत 7 गिगावॅटची कॅपॅसिटी अचीव करणे थ्रू हायब्रिड अँड रिन्युएबल प्रोजेक्ट्स, ज्यामध्ये फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी इन्क्लूड आहे. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज नेट डेप्ट जंप 42% to
4,637 कोटी इन Q1 अमिद एक्सपान्शन. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीने Q1 मध्ये आपला बिझनेस वाढवला आहे आणि मित्रांनो, त्याचमुळे गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीचा नेट डेप्थ 42% ने वाढून 4,637 कोटी रुपये झाला आहे. तसेच या कंपनीचा डेप्थ टू इक्विटी रेशो सुद्धा वाढला आहे 0.19 ने 0.26%. आणि मित्रांनो, तरीही या कंपनीचा डेप्थ टू इक्विटी रेशो कम्फर्टेबल लेवलवर आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, RVNL सेक्युअर ₹178.64 कोटी कॉन्ट्रॅक्ट फॉर सिग्नलिंग अँड टेलिकॉम वर्क्स फ्रॉम इरकॉन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीकडून 178.64 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? छत्तीसगडच्या गेवरा रोड पेंद्रा रोड सेक्शन्समध्ये सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन वर्क्स एक्सटेंड करण्यासाठी RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला हा ऑर्डर इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडकडून मिळाला आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज चायनाज HKC ओव्हरसीज फॉर्म ₹370 कोटी जॉईंट वेंचर टू मेक डिस्प्ले मॉड्यूल्स. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने चायनाच्या HKC ओव्हरसीज सोबत मिळून जॉईंट वेंचर फॉर्म केला आहे 370 कोटी रुपयांचा. कशासाठी? डिस्प्ले मॉड्यूल्स बनवण्यासाठी, जो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जसे की TV, मोबाईल फोन्समध्ये यूज होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघितले ज्यांचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.